मित्रांनो, कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5,000 रुपये खात्यात घेण्यासाठी सुवर्ण संधी आलेली आहे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना 5,000 रुपये हेक्टरी अनुदान मिळणार आहे। 2023च्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे। तर यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे, पात्रता काय असणार आहे आणि जवळपास 5,000 रुपये कोणकोणत्या शेतकऱ्यांना वितरित होणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती थोडक्यात बघणार आहोत। तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेत्र, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, सन 2023 मध्ये खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी जे सातबाऱ्यावर नोंदी घेतल्या होत्या किंवा ई पीक पाहणी केली होती। आता बरेच असे शेतकरी आहेत ज्यांनी 2023च्या खरीप हंगामात ई पीक पाहणी केली नव्हती। मग त्यांना प्रश्न पडलेला की आम्ही तर ई पीक पाहणी केली नव्हती 2023ला, मग आम्हाला याचं अनुदान मिळणार की नाही। तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा अनुदान मिळणार आहे। तर यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करावे लागणार आहे, तुमच्या सातबाऱ्यावर तुम्ही जरी ई पीक पाहणी केलेली नसेल तर तुमच्या सातबाऱ्यावर 2023ला कापूस सोयाबीन आहे का हे चेक करायचं आहे। आता ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कापूस सोयाबीन नव्हतं किंवा ई पीक पाहणी केली नाही, अशा शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर सुद्धा हे कापूस सोयाबीन अनुदान हे म्हणजे कापूस सोयाबीनचं जे क्षेत्र आहे ते दाखवत आहे। आणि असे बरेच शेतकरी आहेत ज्यांनी ई पीक पाहणी करून सुद्धा त्यांचा सातबारा अपडेट नाही। मग त्यांनी करायचं काय? तर ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2023 मध्ये ई पीक पाहणी केली होती, अशा शेतकऱ्यांना चिंता करायची काही गरज नाही, त्यांच्या सातबाऱ्यावर पण ते रेकॉर्ड असणार आहे। तर ई पीक पाहणी पोर्टलवर तुम्ही जर नोंद केलेली नसेल तर ई पीक पाहणी पोर्टलवर जायचं आहे आणि नोंद आहे का हे चेक करायचं आहे। त्यानंतर ज्यांच्या सातबाऱ्यावर 2023 मी आता ज्याप्रमाणे सांगितले की नोंद नसेल तर त्यांनी डायरेक्टली जायचं आहे आणि आपल्या तलाठ्याला भेटायचं आहे। तर 2023ला काही जे वनपट्टेधारक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हीच सिस्टीम असणार आहे। त्यांनी सुद्धा आपले डॉक्युमेंट घ्यायचे आहेत, आपले संमतीपत्र म्हणा, त्यानंतर जवळपास जे सामायिक क्षेत्रवाले आहेत त्यांची संमतीपत्र लागतात, त्यांना बॉन्ड वगैरे लागतात, त्यांनी ते घ्यायचे आहेत आणि ते जायचं आहे तलाठ्याकडे घेऊन। त्यानंतर मित्रांनो, जवळपास ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नव्हती आणि ज्यांच्या सातबाऱ्यावर कापूसाची नोंद आहे त्यांनी सुद्धा तलाठ्याकडे जायचं आहे, त्यांनी सुद्धा आपले डॉक्युमेंट घ्यायचे आहेत आणि तलाठ्याकडे जायचं आहे। आणि जवळपास ही नोंद त्यांनी आपलं पासबुक, आधार कार्ड, आपलं सातबाऱ्यावर जी ई पीक पाहणीची नोंद आहे तो सातबारा आहेत, हे डॉक्युमेंट घ्यायचे आहेत आणि त्यांनी तलाठ्याला भेटायचं आहे। आणि तलाठी जी लिस्ट तयार करत आहेत, तलाठी जे रेकॉर्ड घेत आहे, तर तलाठी त्या रेकॉर्डमध्ये त्यांचं नाव देणार आणि त्यांना 5,000 रुपयाचं अनुदान मिळणार आहे। तर उशीर न करता मित्रांनो हे डॉक्युमेंट घ्यायचे आहेत आणि तुमच्या तलाठ्याला भेटायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर याचा फायदा होणार आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।